या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत भुवनेश्वरी अक्षराला म्हणत असते की ज्या दिवशी तुम्ही या घरातून बाहेर पडलात त्याच दिवशी तुमचा आणि या घराचा संबंध संपला. आता तुमची या घराला आणि आमच्या अधिपतींना अजिबात गरज नाही आहे, त्यामुळे इथून निघून जा. पण अक्षरा चिडून म्हणते की हे सांगणारा तुम्ही कोण आहात? देव तर नाही आहे ना? तर भुवनेश्वरी हसतच म्हणते पण देवी आहोत ना, ते सुद्धा अधिपतींची. ते ऐकून अक्षरा चिडून म्हणते की अधिपतींनी तुमच्या नावाची जी पट्टी डोळ्यावर बांधले ना, ती पट्टी एक दिवस मी नक्की काढून टाकेल. आणि ते ऐकून भुवनेश्वरी तर हसूच लागते. ती म्हणत असते की मास्तरीनबाई, याआधी तुम्ही किती वेळा प्रयत्न केला, पण काय झालं, प्रत्येक वेळी तुम्हीच तोंडावर पडलात ना. आणि मग दुर्गीसुद्धा पुढे येते आणि ती देखील अक्षराला वाटेल ते बोलू लागते. ती म्हणत असते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का गं? निघ या घरातून, आम्हाला तुझी गरज नाही आहे. त्यामुळे अक्षरा तिला म्हणते की तुम्ही गप्प बसा दुर्गेश्वरी मॅडम, मी तुमच्याशी बोलत नाही आहे. मात्र तरीही दुर्गी गप्प बसत नाही. ती म्हणत असते की तुझी हिंमत कशी होते गं आमच्याशी असं बोलायची? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का? कशाला पुन्हा पुन्हा तुझं तोंड घेऊन या घरात येते? गेली होती ना हे घर सोडून, मग कशाला आता परत आली आहे? अधिपतींना तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे. आणि ते ऐकून अक्षराचे बाबा म्हणतात की तुम्ही प्लीज असं बोलू नका. त्या दोघा नवरा बायकोंचा प्रश्न आहे ना, आपण यात पडायला नको. एकदा त्यांना एकमेकांशी बोलू द्या. मात्र भुवनेश्वरी म्हणते की आत्तापर्यंत आम्ही तुम्हाला काही बोललो नाही, याचा अर्थ असा नाही की आता तुम्ही आम्हाला शिकवायला सुरुवात कराल. आत्तापर्यंत तुमची पोरगी आम्हाला शहाणपणा शिकवत होती, आता तुम्हीसुद्धा तेच करणार आहात का? त्यावर अक्षराचे बाबा म्हणतात की मॅडम मला माफ करा, मला तसं बोलायचं नव्हतं, पण आपण त्या दोघांना थोडा वेळ द्यायला हवा ना. मात्र त्यावेळी भुवनेश्वरी आणि दुर्गी अक्षराच्या बाबांनासुद्धा वाटेल ते बोलू लागतात. त्यामुळे अक्षरा चिडत्याने म्हणते की माझ्या बाबांना यामध्ये ओढायचं नाही. आणि मग ती सरळ अधिपतीला भेटण्यासाठी निघते. पण भुवनेश्वरी म्हणते की अधिपती घरात नाही आहेत आणि जरी ते असते ना, तरी ते तुम्हाला येऊन भेटले नसते. तर अक्षरा विचारते की का? तर दुर्गी म्हणते कारण त्यांना तुला भेटायचंच नाही आहे. त्यांनी तुझा नंबर ब्लॉक केला, कारण त्यांना तू त्यांच्या आयुष्यात नको आहे. आणि ते ऐकून अक्षराला तर धक्काच बसतो. दुसरीकडे अधिपती इराचं बोलणं ऐकून म्हणत असतो की तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. मास्तरीनबाई काहीतरी वेगळं बोलल्या असतील आणि तुम्ही काहीतरी वेगळं समजलात. मात्र इरा म्हणत असते की नाही जिजू, उलट तुम्हालाच ताईवर खूप विश्वास आहे म्हणून असं वाटतंय. मात्र मी तिला लहानपणापासून ओळखते, तिचा स्वभाव कसा आहे माहिती आहे मला. मात्र तरीही अधिपती अक्षराची बाजूच समजून घेत इराला सांगत असतो की असं नाही आहे. मात्र इरा त्याच्या मनात विष पसरवण्याचं काम करतच राहते. ती म्हणत असते की ताईला ना लहानपणापासून असंच वाटायचं की सगळ्यांनी तिच्या मागे मागे करावं, सगळ्यांनी तिलाच महत्त्व द्यावं. आमच्या घरातसुद्धा सगळेजण तिलाच महत्त्व देतात आणि शाळेतही सगळेजण अक्षरा अक्षरा करतात. मात्र तुमच्याच घरामध्ये तिच्यापेक्षा जास्त महत्त्व भुवनेश्वरी मॅडमला आहे ना, आणि तिला हेच सहन होत नाही. आणि इतकंच नाही तर तिचं तुमच्यावर सुद्धा प्रेम नाही आहे, ती फक्त प्रेमाचा दिखावा करते. आणि ते ऐकून अधिपतीला तर खूप वाईट वाटतं. तर इरा म्हणत असते की माझ्याच बहिणीबद्दल असं बोलायला ना मला खूप वाईट वाटते, त्रास होतो आहे, पण मी काय करणार? मला तुमचीही काळजी वाटते, मला तुम्ही माझ्या मोठ्या भावासारखे आहात, म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगते. तर दुसरीकडे अक्षरा म्हणत असते की अधिपती असं नाही करू शकत. तर दुर्गी म्हणत असते की का नाही करू शकत? अगं ज्या दिवशी तू हे घर सोडून गेली ना, तेव्हा ते स्वतः म्हणाले की बरं झालं डोक्याची कटकट गेली. आणि ते ऐकून अक्षराला तर धक्काच बसतो. तर दुर्गी म्हणत असते की तुझ्यामुळे अधिपतींना ना 4 माणसांमध्ये मान खाली घालावी लागत होती, त्यांना शिकायची इच्छा नव्हती, पण तू त्यांना जबरदस्तीने शिक्षण घ्यायला सांगितलं. जेव्हा तू या घरातून निघून गेली ना, तेव्हा त्यांनी आनंदाने सगळी वह्या पुस्तकं फेकून दिली. ते मला असं म्हणाले की बरं झालं ती गेली या घरातून, आता मी आयुष्य निवांत जगू शकेल. आणि ते ऐकून अक्षराचे डोळे भरून येतात, पण तरीही ती या गोष्टीवर पूर्णपणे विश्वास ठेवत नाही. ती म्हणत असते की अधिपती असं बोलणं शक्यच नाही, ते स्वेच्छेने शिक्षण घेत होते. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की त्यांनी कधीच स्वतःच्या इच्छेने शिक्षण घेतलं नाही, तुमच्यापुढे त्यांच्याकडे दुसरा कोणता पर्यायच नव्हता आणि म्हणून त्यांना जबरदस्तीने हे सगळं करावं लागलं. तर दुर्गीसुद्धा म्हणत असते की अधिपतींनी ना तू गेल्या गेल्या तुझा नंबर ब्लॉक केला, तुला खरंच असं वाटतं का की त्यांना तू त्यांच्या आयुष्यात हवी आहे? आणि जर असं असतं तर त्यांनी तुला स्वतःहून फोन केला असता किंवा साधी एखादी चिठ्ठी पाठवली असती ना.
पण असं त्यांनी केलं आहे का? नाही ना. मग यावरूनच तुला समजायला हवं. मात्र त्यावेळी अक्षराचे बाबा पुन्हा मध्ये पडतात आणि म्हणतात की असं नाही आहे, अधिपती स्वतः माझ्या अक्षूला भेटायला घरी आले होते. मात्र भुवनेश्वरी म्हणते की ते सुद्धा आमच्याच सांगण्यावरून. आम्ही सांगितलं होतं की जा अधिपती, लोक काय म्हणतील याचा थोडा विचार करा, म्हणून ते नाईलाजाने आले होते. तर मला एक सांगा, ते तिथे येऊन सुनबाईंना भेटले का? नाही ना, कारण मुळातच त्यांना यांना भेटायचं नव्हतं. पुढे ती असंही म्हणते की काय सुनबाई, तुम्हाला कळत नाही का? अधिपती तुमच्या घरी आले म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की त्यांचा सगळा राग गेला आहे. त्यांनी फक्त आम्ही जे सांगितलं ते केलं आणि त्याचा तुम्ही चुकीचा अर्थ काढलात. आणि हे सगळं काही ऐकून अक्षरा तर विचारातच पडते. काय बोलावं हे तिला सुचत नाही. नेमकं काय खरं काय खोटं हे देखील तिला कळत नसतं. मात्र भुवनेश्वरी आणि दुर्गी तिला वाटेल ते अधिपतीबद्दल सांगत असतात आणि त्यामुळे ती आणि तिचे बाबासुद्धा घाबरतात. दुसरीकडे इरा देखील अधिपतीला म्हणत असते की अधिपती जिजू, खरं तर मी हे सगळं तुम्हाला सांगायला नको होतं, मात्र मला ना तुमची खूप काळजी वाटते. ताईने ना कधीच तुमच्यावर मनापासून प्रेम केलं नाही, उलट तुमच्याशी लग्न केल्याचा ना तिला पश्चाताप होत आहे. आणि जेव्हापासून तिचा तो मित्र आलाय ना मदन, तेव्हापासून तर तिचं कशातही लक्ष नाही आहे. ती सतत त्याच्यासोबतच असते आणि उगाच तिला तुमचा त्रास नको ना म्हणून तिने तुमचा नंबरसुद्धा ब्लॉक केला आहे. आणि ते ऐकून अधिपतीला तर धक्काच बसतो. तर इरा म्हणत असते की जिजू, माझंसुद्धा लग्न झालं आहे, पण मी ताईसारखी ना कधीच वागत नाही. माझ्यामध्ये आणि निखिलमध्ये सुद्धा अनेक वाद होतात, मात्र मला माझा नवरा खूप महत्त्वाचा आहे, त्याचं घर महत्त्वाचं आहे, म्हणून मी आमच्या दोघांचे वाद कधीच एवढे ताणत नाही. मात्र ताईला ही गोष्ट नाही कळत. मुळात ना तिला सतत असं वाटतं की प्रत्येकाने तिच्या मागे मागे करावं, तिलाच महत्त्व द्यावं. आणि इतकंच नाही तर तुम्हाला माहिती आहे का, तुमचे बाबा भुवनेश्वरी मॅडमसोबत लग्न करायला सुद्धा तयार झाले होते. मात्र ताईने त्यांना धमकी दिली की जर त्यांनी हे लग्न केलं तर ती तुम्हाला कायमची सोडून निघून जाईल, आणि म्हणून तुमच्या बाबांनी लग्नाला नकार दिला. आणि ते ऐकून अधिपतीला लग्नाच्या दिवशी घडलेला सगळा प्रकार आठवतो. तर इकडे अक्षरा दुर्गीला आणि भुवनेश्वरीला म्हणत असते की तुम्ही खोटं बोलताय, अधिपती कधीच माझ्याशी असं वागू शकत नाही. पण त्या दोघीजणी अक्षरालाच गप्प करतात आणि तिच्या मनात अधिपतीविषयी वाटेल ते भरवतात. तर दुसरीकडे इतकं सगळं इराने बोलूनसुद्धा अधिपती तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नसतो. तो म्हणत असतो की तुम्ही तुमच्या बहिणीविषयी असं कसं बोलू शकता? तर इरा नाटक करत म्हणते की तुम्हाला काय वाटते, मी हे सगळं माझ्या मनाने बोलते का? जे खरं आहे तेच मी सांगते, पण तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना तर ही घ्या चप्पल आणि याने माझ्या तोंडात मारा. आणि ती अधिपतीच्या हातात तिची चप्पलही आणून देते. मात्र अधिपती म्हणत असतो की हे काय करताय तुम्ही, प्लीज असं करू नका. आणि तो तेथून जाण्यासाठी निघतो. पण इरा त्याला थांबवत म्हणते की तुमच्यासाठी ताईने एक निरोप ठेवला आहे. त्यामुळे अधिपती विचारतो की काय म्हटलात मास्तरीनबाई? पण इरा नाटक करत म्हणते की नाही नाही, ते महत्त्वाचं नाही, उगाच तुम्हाला वाईट वाटेल. पण अधिपती म्हणतो की बोला इराबाई, जे काही असेल ते सांगा. आणि मग इरा त्याला असं सांगते की ताई या घरातनं आता खूप कम्फर्टेबल झाली आहे, तिला तुमच्या घरात परत यायचं नाही आहे. ते ऐकून अधिपती म्हणतो म्हणजे नेमकं काय म्हणाल्या त्या? त्यावर इरा म्हणते की ताईला आता पुन्हा तुमच्या घरात यायचं नाही आहे, तुमच्याशी लग्न करून तिला पश्चाताप झाला आहे. आणि ते ऐकून अधिपती तिथून जाण्यासाठीच निघतो. तर इकडे दुर्गी अक्षराला म्हणत असते की तू ना आता परत तुझं तोंड आम्हाला दाखवू नको. अधिपतींनी ते स्वेटर तुला आणून दिलं कारण त्यांना असं वाटत होतं की परत तू या घरात येता कामा नये. एकदाचं तू तुझं तोंड काळं कर आणि निघ येथून. आणि मग ती अक्षराला खूप घाण घाण शब्दसुद्धा बोलते. त्यामुळे बाबा म्हणतात की माझ्या मुलीबद्दल असं बोलू नका, नाहीतर मी काय करेल ना. मात्र तरीही दुर्गी ऐकत नाही आणि ती उलट अक्षराच्या वडिलांसोबतच वाद घालू लागते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत दुर्गी अक्षराच्या वडिलांना धक्का देऊन खाली पाडते आणि त्यामुळे अक्षरा खूप चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.